नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझे नाव सचिन तिकांडे, धरती ॲग्रो केमिकल प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीचा प्रतिनिधी. आज आपण आलेलो आहे DDGL 45 चवळीच्या प्लॉटमध्ये, जे की आपण या शेतकऱ्यांना डेमो म्हणून दिलेलं होतं. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की या व्हरायटीबद्दल त्यांचं काय मत राहिलं. नमस्कार सुजित भाऊ. नमस्ते, मी सुजित जनार्दन पाटे, मुक्काम पोस्ट नारायणगाव, तालुका जुन्नर. माझा मोबाईल नंबर आहे 9970 85 66 28. तर सचिन सर, प्रथम तर तुमचं धन्यवाद का ट्रायलसाठी आम्हाला एक ही नवीन व्हरायटी तुम्ही दिली. तर ही जी व्हरायटी आहे धरती ॲग्रोकेमची, तर हिची लांबी अतिशय चांगली आहे. साधारणतः 45 सेंटीमीटरपेक्षाही जास्त लांब आहे. आणि साधारण 4 सप्टेंबरला आपली याची लागवड झालेली होती आणि 4 सप्टेंबर नंतर 50 ते म्हणजे 52व्या दिवशी आपला पहिला तोडा चालू झाला होता. म्हणजे 50-55 दिवसात ही व्हरायटी चालू होती. तर दुसरी एक गोष्ट एक आवर्जून सांगावीशी वाटते की ही जी व्हरायटी आहे, आपण ज्यावेळी मार्केटला टाकतो त्यावेळी जे व्यापारी आहेत त्यामध्ये काही लोक एक्सपोर्टला सुद्धा काम करतात. तर त्यामध्ये त्यांनी ह्या व्हरायटीच्या ज्या 2-3 पन्न्या होत्या त्या पाठवलेल्या होत्या. तर त्यामध्ये त्यांना अतिशय उत्कृष्ट रिझल्ट आले. त्याची डिमांड चांगली आहे. तर त्याचं कारण विचारलं असता तर किपिंग क्वालिटी चांगली आहे. त्याचबरोबर याचा डार्कनेस म्हणजे अगदी हिरवा गर्द रंग याचा आहे. आणि शेंगेमध्ये असणारी लवचिकता आणि टिकवून क्षमता, या गोष्टीमुळं ही व्हरायटी एक्सपोर्टला सुद्धा चांगल्या पद्धतीने मागणी राहील असा त्यांनी अंदाज वर्तवलेला आहे. तर उत्पादन देण्यामध्ये सुद्धा अतिशय चांगली व्हरायटी आहे. बरोबर. तर मला असं म्हणायचं आहे की समजा आपण ही व्हरायटी दुसऱ्या शेतकऱ्यांना लावली तर शेतकऱ्याचा फायदा होईल का? नक्कीच निश्चित. काय होतं का कुठलीही गोष्ट माल करत असताना किंवा कुठल्याही व्यापाऱ्याला काम करत असताना त्याला क्वांटिटीमध्ये माल लागतो. अगदी 10 किलो 20 किलो मध्ये तो व्यापारी कुठलीही लांबची बाजारपेठ पकडू शकत नाही. ज्यावेळी याची अधिकची लागवड होईल त्यावेळी हिला कुठेतरी बाहेरच्या मार्केटमध्ये जास्त दिवस ठेवता येईल. आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जर लागवड केली तर त्यांनाही, व्यापाऱ्यांना सुद्धा चांगल्या लांबच्या मार्केटला टाकता येईल आणि 2 रुपये अधिकचे याच्यातून शेतकऱ्यांना सुद्धा मिळवता येतील. बरोबर. ह्या व्हरायटीमध्ये आपण तुम्ही संतुष्ट आहात समजा? निश्चित. बाकीच्या व्हरायट्यांच्या मानाने हिच्यामध्ये निश्चित आम्ही संतुष्ट आहोत. कारण हिचा कलर जो आहे, आता आपण पाहतोय 13-14 तोडे झालेले आहेत, तर ही सुद्धा कलर अगदी हिरवागार डार्क आहे. त्यामुळं टिकवून क्षमता या व्हरायटीची बाकीच्या तुलनेत चांगली आहे. बरोबर आहे. आज 6 डिसेंबर आहे आणि इथं कडाक्याची थंडी आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लांबीमध्ये काही फरक वाटतोय का? नाही, लांबीमध्ये साधारणतः 45 ची लांबी यामध्ये भेटतेच. मग लांबीत लांब जास्तीत जास्त लांब अजूनही जवळपास 50-52 पर्यंत जाते. त्यामुळे एवढी काही लांबीला अडचण येत नाही. हा, बरोबर. समजा एक दिवस समजा तोडा तुमचा लेट जरी झाला तरी जाड न होता लांब होती. त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या याच्यात बेनिफिट चांगला राहतो आणि बेनिफिट चांगला राहिल्यामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेत पण सुद्धा चांगली मागणी या व्हरायटीला आहे. तर आवर्जून तुम्ही शेतकरी बांधवांनो, नवीन व्हरायटी आहे DDGL 45, तर चवळीची तुम्ही लागवड अवश्य करा. धन्यवाद. धन्यवाद.